रामराम मित्रांनो, हे आहेत आमचे होम मिनिस्टर. तुम्हाला सांगतो आमची शॉर्टकटमध्ये कहाणी. तर हिचे वडील म्हणजे माझा सासरा, सरकारी नोकरदार. तिचा भाऊ म्हणजे माझा मेहुणा, ते पण सरकारी नोकरदार. मग थोडा विचार करा, वडील सरकारी नोकरीला, भाऊ सरकारी नोकरीला, मग हिला एक शेतकऱ्याला दिलेलं आहे. हे बघू शकता. आताच आम्ही ज्यावारी आपण काय काम करू बसलो, ज्वारी पाडली आहे. आताच आम्ही ज्यावारी काढून बसलो. म्हणजे दोन्ही सर्व्हिसला असताना सरकारी हिला एक शेतकऱ्याला दिलं या. तर विचार करा का दिलं या, का दिलं असेल. तर सांगतो मी, माझ्या मामाची मुलगी या म्हणून दिलं आहे शेतकऱ्याला. तर सांगण्याचा तात्पर्य आहे म्हणजे पूर्वीचे जे मामा होते ते खूप दयाळू आणि खूप मायाळू होते मामा, की त्यांना वाटत होतं आपल्या बहिणीचं चांगलं व्हावं, आपल्या भाषेचं चांगलं व्हावं. त्या विचाराचे मामा होते पूर्वीचे. पण आताचे जे मामा आहेत, ह्या 4 वर्षामध्ये विचार करा, एकही मुलगी मामानं भाषेला दिली नाही. एकही मुलगी मामानं भाषेला दिली नाही. बघा तुम्ही विचार करून दिली का दिली नाही. तर आताचे मामा खूप चॅप्टर झाले. तर आताचे मामा खूप चॅप्टर झालेले. तर त्यांना माहिती आहे की आपला भाषा कोण्या क्वालिटीचा आहे. मग चांगलं वंगळं ते विषय सोडून द्या. बहिणीनं जर फोन केला, अरे भाऊ तुझी गुड्डी लग्नाला आली या, मामा म्हणतोय, भाऊ म्हणते मग आपल्या पप्प्याला बघ जमलं तर. मामा एकच शब्द बोलतोय, तुझा पप्प्या तिकडं गंगाला जाऊ वाहून, पण माझ्या गुड्डीबद्दल नको बोलू बाई तू. तर आताचे मामा असे निघालेले, तर त्यांना भाषेची काळजी नाही, बहिणीची काळजी नाही. पण पूर्वीचे जे मामा होते ते खूप 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 दयाळू मामा होते पूर्वीचे. त्यांना फक्त आपल्या भाषेचं चांगलं बघायचं आणि आपल्या बहिणीचं चांगलं व्हावं, ह्या दृष्टिकोनाचे मामा होते पूर्वीचे. उदाहरण ताज आहे. दोन्ही सर्व्हिसला, वडील बी सर्व्हिसला, भाऊ बी सर्व्हिसला, ते पण सरकारी सर्व्हिसला असताना एक शेतकऱ्याला मुलगी दिली आहे. तुमच्या समोर उदाहरण आहे. कारण की मी त्यांचा भाषा आहे आणि मामाची मुलगी आहे, त्यांनी म्हणून दिलेली आहे. तर बघितलं असेल तुम्ही की आताचे मामा म्हणजे कंस मामापेक्षा कमी नाहीत. त्यांना कंस मामा सुद्धा म्हणता येईल. बरोबर आहे का? खरंच आहे. मला सांगा, प्रत्येकाच्या मामाकड एक दोन मुली येतात. प्रत्येकाच्या मामाकड एक दोन मुली येतात. प्रत्येक मामानं जर विचार केला, फक्त माझी मुलगी मी देईल तर माझ्या भाषेला देईल, तर आज एकही गावामध्ये एकही मुलगा कुवारा राहणार नाही. एका सीझनमध्ये 500 लग्न होऊन जातील. पण हे मामानं ठरवल्याच्या नंतर एकही मुलगा बिना लग्नाचा राहणार नाही. पण मामानं ठरवावं लागेल. कारण प्रत्येकाच्या मामाकडे 2 मुली आहेत. मग त्यांनी जर मुली भाच्याला दिल्या तर बिना लग्नाचा मुलगाच राहणार नाही. राहील का? नाही. पण मामा मुलगी भाच्याला देणार नाही. त्याला माहिती आहे, आपला भाचा सकाळी लोक तोंड धुतेत, चहा पितेत, आणि आपला भाचा तिकडं ठेक्यावर जाऊन बसलेला असतो. या ते दुकान कधी उघडतंय आणि मी ड्रम कधी मारतोय, आणि चौकात येऊन मनगटावर तेल घालून कधी ठणठण बोंबरून सांगतो की लोकाला मी ड्रम मारून आलो म्हणून. काम तर काडीचं नसतंय. त्याला काम काडीचं नाही. सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त त्या ठेक्यावर बसून राहणे, पॅक मारणे, त्याचं काम. हे मामाला माहिती आहे. म्हणून मामानं त्याचा विचार सोडून दिलेला आहे. चला बस, आज सांगण्याचा तात्पर्य आहे एवढाच होता की पूर्वीचे मामा जे होते ते खूप दयाळू, मायाळू आणि कष्टाळू. आणि एक गोष्ट सांगतो, आमच्या टायमिंगमध्ये प्रत्येक मामानं आपली मुलगी भाषेला दिलेली आहे. विचार करा, आमच्या काळामध्ये प्रत्येक मामानं मुलगी आपल्या भाच्याला दिलेली आहे. भाचा सोडून दुसऱ्याला मुलगी दिलीच नाही त्यानं. ते पण
स्वतः खर्च करून दिलेली आहे मामाने. बहिणीला खर्चसुद्धा कर म्हणला नाही. स्वतःच्या पैशाने लग्न लावून भाच्याला मुलगी दिलेली आहे आमच्या काळात. पण आताच्या काळामध्ये शक्य नाही. ज्याच्या त्याने कुठं जमत असलं बघा, नाही तर तिकडं सरकारी नोकरीला लागा आणि घर बसल्या सोयीर पण येईल सरकारी नोकरीला लागल्यानंतर. पण तुम्ही त्या क्वालिटीचे नाहीत. समजलं असेल मला काय सांगायचं होतं काय नाही. खूप मोठा व्हिडिओ व्हायला लागला आहे. चला, जय जवान जय किसान, पूर्वीचे मामा जय हो.